पम्याच्या मनात नेमकं काय चाललंय ते काहीच कळत नाही. लहानपणापासून ज्या पम्यावर मी मनापासून प्रेम करत आले, तो पम्या एका शब्दानेही कधी माझ्याबरोबर प्रेमाने बोलला नाही. माझ्या स्वप्नातला पम्या आणि वास्तवातला पम्या, दोघात एवढा फरक कसा काय असू शकतो? ए विद्ये, तुला काय माझ्या गाडी खाली येऊन मारायचं आहे वे? किती हार्न वाजवली? अरे सॉरी, लक्ष नव्हतं माझं. जरा शुद्धीत चालत जा की. बाचा रस्ता असल्यागत मधनं चालत्यास. जरा सुद्धा गोडवा नाही याच्या तोंडात. एका पोरीशी कसं बोलावं हे पण कळत नाही याला. आणि विद्या, तू अशा पोरावर प्रेम करतेस? असू दे, आहे माझं प्रेम त्याच्यावर. आणि तसंही माझ्यावर नसे नका त्याचं प्रेम, पण माझं तर त्याच्यावर प्रेम आहे ना. मग हेच खूप झालं माझ्यासाठी. उतरला का? तुझ्यामुळे अख्खं गाव हिंडून यायला लागलं मला इथं. होय होय, बरं ऐक. काय? मगाश ती सोडून आलेली विद्या तुमच्या गल्लीतलीच का? हा. काय कंड कामाल दिसायलाय गाड्यात यो. ज्याच्या हाती गावल त्याची चांदीच आहे बघ. हे असलं काय मला सांगत जाऊ नको, आणि ते आपल्याला डोक्यात जात्या. का तुझी बिजी आयटम आहे काय ती? हे नाही बाबा. अरे मग तुझं नसेल, माझं जमवून दे. तुझी चांगली ओळख आहे तिच्या संग. ते सगळं परत बघू, मला कामाचं आहे. अगं नाही ती काही तर बडबडतेस नुसतं. हे परत बघू रे नंतर. काय कंड कामाल दिसायलाय गाड्यात यो. ज्याच्या हाती गावल त्याची चांदीच आहे बघ. हे असलं काय मला सांगत जाऊ नको, आणि ते आपल्याला डोक्यात जात्या. का तुझी बिजी आयटम आहे काय ती? हे नाही बाबा. अरे मग तुझं नसेल, माझं जमवून दे. तुझी चांगली ओळख आहे तिच्या संग. आजा बोलला ते खरं आहे. विद्या माझी कडक माल आहे, आणि आपल्या हातातला ह्यो घास आपण दुसऱ्या पुढं का टाकावा? हीच वेळ आहे ओळख वाढवून विद्याला आपलंसं करणं. विद्या बस, तुला सोडतो. अरे नको, जाते माझं मी. अगं एवढ्या उन्हातानाच कुठं चालत जातेस? बस की सोडतो. खरंच का? अगं बस ग. पण तू नीट चालव गाडी. अगं पाडत नाही. भीती वाटत असेल तर धरून बस. बस. या पम्याचं तर काही कळतच नाही. कधी रागात असतोय तर कधी असं प्रेमाने बोलतोय. पण मला खात्री आहे, एक ना एक दिवस पम्या माझाच असेल. अरे थँक्यू. त्यात काय एवढं? आणि कुठं सोडायचं असलं सांग. नाही, एवढं केलंस ना तेच खूप आहे माझ्यासाठी. अगं आज मी तुला उपयोगी पडलो, उद्या तू पण मला कुठं तर उपयोगी पडशील की. आणि त्यात काय एवढं? पण अरे मी तुला आणि आपण कधीच फरक नाही समजलं. आणि माझ्याकडून जेवढं शक्य होईल ना तेवढं सगळं करेल मी तुझ्यासाठी. हे बघा, मी सांगतोय ते आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे. ह्या नापीक जमिनीत कुसळं बी उगवत नाही ती, आणि ह्या पुढं बी काय उगवणार नाही. म्हणून
ह्या असल्या जमिनी ठेवून बी काय उपयोग नाही हो. होय भाऊ, नापीक असलं मग काय झालं भाऊ, ते आमच्या बाप जन्मीची निश्चयने आहे. नापीक जमिनीला कुठे जरी गेला तर काय बी किंमत नाही, तसंच ह्या बी जमिनीचं आहे. मग नेमका विचार काय आहे तुमचा भाऊ? आता कसं मुद्द्याचं बोललाय? अरे भाऊनं असल्या फक्कड प्लॅनची योजना केली आहे तुमच्यासाठी की तुमच्या 10 पिढीचं कल्याण होईल. सांगा भाऊसनी तुमचं नियोजन. माझ्या डोक्यात असं आहे की ह्या जमिनीवर एक कारखाना काढायचा साखरेचा. अर्थातच त्यासाठी तुमच्या जमिनींची मला गरज आहे. म्हणजे आम्ही करायचं काय? काय सुद्धा नाही, ह्या जमिनी मला विकायच्या. बाजारभावाप्रमाणे पैसे सुद्धा तुम्हाला मिळतील आणि वर एक एक प्रत्येकाच्या घरातला माणूस नोकरीला लावीन. अरे येड्यांनो, पैसा बी आणि नोकरी बी कसली भारी संधी आहे. ह्यात विचार करण्यासारखं काय आहे? एवढं भविष्य घडवण्याची परत संधी मिळणार नाही. योजना चांगली बी आहे आणि पटती बी. तेच तर बबन, आता तर तुला कर्ज फेडायचं टेन्शन बी राहणार नाही. त्यातच कर्ज वळता करून घेतो की. समज खरं आहे, पण जमीन विकायचं म्हणजे आणि ठेवून काय दूध देतात होय? पावसाच्या भरोश्यावर का असतं ना, 1-2 पोती पिकते. होय, एवढं पिकतंय तर कर्ज कशाला काढावं लागलं रे? पाऊस लय लहरी आहे भाऊ, एक वर्ष येतो एक वर्ष येत नाही पाऊस. नेमकं करायचं काय? तेच तर, पावसावरली शेती म्हणजे बिनभरवशी. एक रक्कम घ्या आणि पगार बी चालू होईल. एवढा मोठा निर्णय घ्यायचा म्हणजे घरी पण विचारलं पाहिजे आणि 2-3 विचारून घ्यायला पाहिजे. हो बबन, जेव्हा कर्ज काढलंस तेव्हा कुणाला विचारलं तसं वय, आणि जेव्हा आम्ही गरजेला पडतोय तेव्हा आठवण होत्या, आणि जेव्हा आम्हाला गरज आहे त्यावेळेला असं नाटकं करता वे. भाऊ जरा दमाने घ्या. तुम्ही घरी जा, विचार करा, आणि नसन विकायचा तर नका विकू. पैसा फेकला की जमिनीसनी तोटा नाही. चला भाऊ, यांना करू द्या विचार. कारखाना जर झाला तर माझं पोरगं नोकरीला लागल. माझं तर डोसकूच काही काम देणं झाले. ह्याबाबत मी आबांचा सल्ला घेतो. चालते, चला मग.